तर आज आपण आयुर्वेद शास्त्र शरीर पोषणाचा कसा विचार करते ते पाहूया। आहार हा 6 रसांनी युक्त हवा, षड्रसयुक्त हवा असे आयुर्वेद शास्त्र सांगते। गोड, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट हे 6 रस आहेत। सर्व रसाभ्यासो बलकराणाम असे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले आहे। याचा अर्थ असा की या 6 रसांचे प्रमाण, योग्य प्रमाण हे आपल्या जेवणामध्ये रोजच असायला हवे। मग भारतीय आहार जो आपण घेतो तो अशाच प्रकारचा आहे का हे आता आपण पाहू शकतो। गोड रस म्हटले की आपण जी पोळी खातो, भात खातो, दूध पितो किंवा इतर काही पौष्टिक पदार्थ म्हणजे पिष्टमय पदार्थ खातो, हे सर्व गोड रसांनी युक्त असतात। आंबट म्हटले की टोमॅटो आहे, लिंबू आहे, चिंच, आमसूल हे सर्व पदार्थ, कैरी ही सुद्धा आंबट पदार्थामध्ये येते। खारट म्हटले की वेगवेगळ्या प्रकारची जी मीठं वापरली जातात ती खारट रसामध्ये येतात। कडू रसामध्ये भाज्या आणि डाळी यांचा समावेश होतो। तिखट रसामध्ये मिरची आणि मसालेदार पदार्थ यांचा समावेश होतो। तर तुरट रसामध्ये पुन्हा भाज्या आणि डाळी या घेतल्या जातात। असा हा भारतीय आहार हा षड्रसांनी युक्त, त्यामुळे अनेक साऱ्या पोषण मूल्यांनी युक्तच आहे, त्यामुळे तो नक्कीच बलवान आहे। आजचा हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आमचा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।